तरी नमस्कार मित्रांनो, माझं नाव रविराज आणि आज मी तयार झालेलो आहे. फायनली 365 दिवसाचा माझा चॅलेंज होता, तो चॅलेंज कंप्लीट झालेला आहे. आणि आता 365 दिवसानंतर मी आता चाललो आहे गावाला. हे बघा, ही माझी आई आहे. काहीतरी बोल आता, तुला गावाला जाताना कसं वाटतंय? जरा मोठ्याने बोल. मजा वाटते. असं घमंडी सारखं बोलते आणि मजा वाटते म्हणते. तर हे बघा, हां घे. तर हे बघा, इथं आमचे सगळे बॅग वगैरे पॅक झालेले आहेत आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 9:15. आणि आम्ही जाताना एक कारण दिलं होतं की म्हणजे आम्ही निघालो होतो आणि शेवटण्या खुशा म्हणजे माझे जे छोट्या 2 बहिणी आहेत ना, तर ते रडत होते. तर आम्ही त्यांना कारण असं दिलं होतं की आता ना काका पेट्रोल भरून येतील. काका म्हणजे माझे पप्पा पेट्रोल भरून येतील आणि सेम तीच कथा घडती. आता आम्ही म्हणजे माझ्या फ्रेंडची गाडी घेऊन येणार, पेट्रोल भरणार आणि निघणार. तर ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी 5 का 6 दिवसासाठी आम्ही गावाला चाललो आहे. जी मजा करू तर ती व्हिडिओमध्ये दाखवू. आणि समजा काहीच नाही झालं तर मी येताना वापस हाच व्हिडिओ बनवेल. काय मग आहे की नाही? काय माहिती. तर सकाळी तर मी सकाळी 7 वाजता कॅनरात गेलो होतो. तर कॅनरातली ती आरतीचे व्हिडिओ आणि 2 फोटो काढले. ते फोटो नक्की बघा. व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बाय बाय म्हणजे पुढं बघा अजून. सो नमस्कार गाईज. हे बघा, इथं आमची पाठीमागं मागच्या वर्षीची ते अल्टो माझी नाही, माझ्या फ्रेंडची आहे. आणि मी इथं उज्जैन महाकालवरनं माझ्या एका फ्रेंडने टी-शर्ट आणून दिला आहे, सिद्धेशने. श्री स्वामी समर्थ केंद्रातला सेवेकरी. थँक्यू त्याला पण, यांनी मला टी-शर्ट आणून दिला आहे. तर आता मी गावाला निघालो. हे बघा, सगळे बॅग वगैरे आता आई आणि बाबा मागण्या येतील. मी आमच्या घराजवळचं लुक बघू शकता. ही आमची बिल्डिंगच्या त्या बॅक साईडला मी राहतो. ही 4 व्हीलर. आणि आता मी चाललो आहे. बाय बाय इंद्रायणी नगर. 5 दिवसांनी भेटू आपण. तर आता सध्या गाडीमध्ये इथं कुणी नाही आहे. मी इथं गाडीमध्ये एकटाच आहे. आई बाबा शनी मंदिरामध्ये नित्यसेवेचं पुस्तक आणायला गेलेत. आमच्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मी भरपूर ट्राय केला, पुस्तक काय भेटलं नाही. शेवटी एक माळा आणि सत्यनारायणचं पुस्तक इथं भेटलं. आमच्या इथं भोसरीत तुम्ही बघू शकता. थांबा तुम्हाला दाखवतो. तर इथं एक शनी मंदिर आहे. तर त्या शनी मंदिरामध्ये नित्यसेवेचं पुस्तक भेटतं स्वामी समर्थांचं. तिथं आम्ही आता पुस्तक घ्यायला आलो आहे माझ्या आजीसाठी. हे बघा, भोसरीच्या पुलाखाली. थँक्यू. ठीक आहे. हा, फोटो काढतो काय? नाही व्हिडिओ काढतोय. कशाला व्हिडिओ वगैरे? यूट्यूबवर टाकायला. त्याच्यात अजून गाडीचं काम पण आहे बाकी. असं करत रस्त्याने जातो. इकडे त्याचं मीटिंग होती. आले का? हा, तिथे एक काम होतं शनी मंदिराजवळ. मला एक पुस्तक घ्यायचं होतं. हां ते घेतलं. ते तिकडे रोड बरोबर नाही ना, म्हणून मला इकडे नाही येतील. तिकडनं आलो शनी मंदिराचे. ते काय हाव भरून घ्यायची तिथे इथंच घ्यायचं होतं. तर इथं पेट्रोल पंपवरती गाडी आणलेली आहे. आई इथं लावू? अशी लावू का? मागच्या वेळेस शिवन्या आणि खुशा दोघांना तुम्हाला कारण दिलं होतं. बघा, झालं खरं. पेट्रोल भरून येतोय आम्ही. रविराज,
काय होतंय? काय होतंय मॅडम? फोन खाली जाईल फक्त ह्याचीच भीती वाटते मला त्या डोंगरात ना. बापरे, हे ट्रकवाले कसं काय चालवत होतो हे असं बोलत का नाही. करू नका माझ्या जीवावर. हा घाट आहे ना नद्या, हा इंग्रजांना ते सिंधुबा होता मेंढपाळ, हा त्यांनी दाखवला होता हा आणि त्याला आहे ना गोळ्या घातल्या हा इंग्रजांनी, म्हणजे इकडून पलीकडे कसं जायचं म्हणून. अच्छा. आता त्याचं मंदिरही जवळ नीट आमची गाडी थांबली. थोड्या वेळ पूर्वी आम्ही जेवलो हॉटेलमध्ये पावभाजी 2 वाजता. आई केक दाखवते, केक खायला या. आताच मी केक खाल्ला. आता 1-2 मिनिटं इथं थांबणार आणि परत पुढे जाणार. सारे कंदी पेढे. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसारूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. खाली उतरून काढायला पाहिजे ना. समोर इथनं ना ह्याच्यात तर काय होतं, आवाज येतो. कोयना नदी. झालं जंगल एरिया चालू.
आहे ना? दिल्लीच्या जंगलात खऱ्याखुऱ्या जंगलात हा काय? दिल्लीच्या जंगलातून खऱ्याखुऱ्या जंगलात आलो कोयनेत. हा कोकण आमचं. गाडी, डोंगर, दर्या. दिसायला नको आता. गेली ती. असू दे. दिसेल ना. थांब, तिथून नदी दिसेल ना, तिथे थांबवायला पाहिजे. बरोबर. काय यांचं घर मस्त आहे ठिकाणी. वा, मला लय आवडलं असतं. हा पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर ते राहू दे. पुराला तर काय होईल, ते लोकांचं होईल, ते आपलं होईल. काय बोलते बघा ही. हा. अरे नदी दिसत नाही कॅमेऱ्यातून, काय थांबवाय. खाली उतर ना. थांब थांब. हे घ्या पाणी ते. तर आम्ही हे बाहेर आलेलो आहे. तिकडं समोर नदी आहे आणि खाली नांगरणी चालू आहे आणि इथं सगळे बसलेले आहेत 4 व्हीलरमध्ये 2 जण. दिसतंय का? शेतीची कामं चालू झाली. हे बघा शेतीची कामं चालू झाली गावात. नांगरणी चालू आहे खाली. थोडं पुढे जाऊन दिसेल. नदी. नदी काठ्यावरती शेती चालू झालेली आहे इथं. अजून चिकून आलं नाही. हा पाटण. तर आई तू मागं बसून हे काय करतेस? काय रे हे घ्या पाणी दे. मागं बसून काय करतेस? काय नाही करत ही. तर हे बघा आम्ही इथं कुठेतरी पोहोचलेलो आहे. कुठल्या तरी जंगलामध्ये आलोय, म्हणजे कुठेतरी आलोय. नाही ते कोयना आहे, कोयना आला. हा जे काय असेल ते मला नाही माहिती हे काय आहे. कोयनात आलोय. इथं खाली एक मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे नदी आहे, डोंगर दऱ्या आहेत, सगळं काय काय इथं. हा रस्ता आहे. हे बाबा गाडीची काच पुसतात आहे आणि आई केक खाते. काय लागली? भूक लागली. ते आपण कोयने घाट चढायला लागलो का आता? नाही. हो रिकामा रोड मंदिर पण. तिच्या चेडवाला कोकण दाखवा. झालं. हैया हो, हैया हो.
झालं, पोचलो जंगलामध्ये. हा, जंगलात पोचलो. काय रे आई? हा. अजून आमचा भेलसे आहे ना, भेलसे आमचं खूप सुंदर आहे. आमच्या अरे, भेलसे हळू, बघा, हळू, त्यांचे हळू. गुरं बघ. गुरं बघ, गुरं. म्हशी, कोकणातल्या म्हशी. काय हो, आता बोला बरं, कोकणाची भाषा बोला. बस ओ बस, कोकणची भाषा बोला. हा? नाही, तुला येते काय ते सांग. मला येते, माझी भाषा ऐकतीच आहे. बोल मग. मी बोलते तेच बोलते, तुम्ही मला सगळे हसता. मालवणी बोल रे हे बघ. ते असा तसा म्हणत. असा तसा हा, नाही रे बाबा, असा नाही. झालं एवढंच. येतो सगळं, मला विसरावं लावतो मी. तिकडे दाखवा हिरवळ. हा, शुद्ध हवा ही सगळी. हे काही मीच नाही, कंपनी बिंपन्यांचं काही वारा नाही इकडं. सगळं अशुद्ध आहे, शुद्ध सगळा शेणाचा वास येतोय. काहीतरी बोलू नको. हवा शुद्ध. केवढा जोरात चालला तो ट्रकवाला पण बघा. करो ओव्हरटेक रेस. एवढ्या दिवसांनी म्हणजे सॉरी, एवढ्या टायमातनं गाडीतनं जेव्हा मी उतरलोय ना, तर पायात पाय अडकतोय. चल थोडं चालत चालत आपण पुढे जाऊ. काय बिघडतंय त्या नाही उद्या गाडीने. आम्ही इथं चालत चालत चाललेलो आहे. थांब. हां, तर हे बघा, हे आमचं सगळं कोकण आहे. ते सगळं म्हणजे डोंगरदरे आहे, इथं झाडं आहेत, इथं रस्ता आहे. हा घाट आहे आमचा. हा आमचा घाट आहे. आमचा घाट स्वतःचा नाही आहे, म्हणजे काय बोलायचं, स्वतःची शेती नाही म्हटल्यावरती घाट कुठं स्वतःचा असेल काय पण नाही. कोयने घाट आहे, कोयने घाट. ना पुढे हो, बस. हे बघ, मला तर दरीची भीती नाही वाटत. ही गोष्ट चांगली आहे. कुठं दिसतोय तो हे सूर्य? सूर्य तिथं दिसतोय, जो आता नाही दिसणार. हे असं डोंगर. धर नाही करणार डोंगर. हा डोंगर सगळं दऱ्या. हे बघ असं दिसतं भारी. आमचं चिपळून लय भारी. या सगळ्यांनी. काय रे आई, मोठं झाल्यावर ना सगळ्यांना घेऊन येऊ आपण इथं. जे कोण सबस्क्रायबर असतील त्यांना पण घेऊन येऊ, केंद्रातले असतील त्यांना पण घेऊन येऊ. अरे ते यायचंच नाही, तू तिथेच थांबलो. कर तिकडचं शूटिंग, इकडनं कर. इकडनं जाऊ का भिंतीवर? नको ए बाबा, इथून कर, इथून कर. काही येड लागले म्हणून काय त्यांनी केलंय का? ते हिरवं हिरवं कर ना, मग अशी शूटिंग केली होतीस तशी शूटिंग कर. तर आता बाबा आम्हाला सोडून घाटाखाली चाललेत. आम्ही घाट चालत चालत उतरणार आहे. ही अशी मी करायचंय जास्ती करून. हां, ही अशी मी बकवास, तर ही मी बकवास मस्करी करत होतो, जी तुम्हाला आता भरपूर बोर वाटली असेल. अरे हो हो हो, हळू. ट्रक आहे जरा आजूबाजूनी, 2 मिनटात. हे बघा किती खोल दरी आहे. रीस घेतली अजून आमच्या बाबांनी बघितली. रीस घेतलेली आहे भरपूर, नाहीतर जाऊ दे. तिथं स्पष्ट भाषेमध्ये बोर्ड लिहिलेला आहे, साईडला हो. सावधान भाषेचा. साईडलाच आहे मी.
आणि आम्ही चालतोय रस्त्याच्या इथून, बघू शकता तुम्ही. झालं, भरपूर झालं. चल जाऊ आता. मोठा हे कर ना असं खोल दाखव. कोकण चिपळूण. सूर्याचं हे येत नाही. बाबा इथं आहेत, गाडीमध्ये बसलेले आहेत, फोनवर बोलतात. हे ची गाडी आहे. चले बसते कुठं. हे बघ हे तू म्हणतो ना ती झाडं नाही आले म्हणून. हा. हे बघ ही अरे हां, चिंचेचे चिंचेचे झाडं आलेत. मग मागच्या वर्षीचे आम्ही झाडं लावलेले, म्हणजे बिया फेकलेले इथे. इथं इथं टाकले होते ते पेरूचे असे त्याचे. सगळेचे बिया टाकले होते. 5,000 बिया टाकले होते मी या घाटामध्ये. हो नाही. हो. हे झाड आहेत ते चिंचेचे. केवढ्या उंचावर आहे आम्ही. आई तुला भीती वाटते? हो, मला भीती वाटते. माझे पाय थर 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 थर. मला नाही वाटत आहे, मला उलट मजा वाटते. एकदा आठवत. जरा मोठ्याने बोल. घाट भारी आहे, घाटच भारी आहे. वाव. का दर वा. माझी स्वामीनी इच्छा पुरी केली. हो. माकडांना केळी घालायची. नमस्कार. हे बघा, हे रस्त्याच्या मध्ये म्हणजे असं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये दरवर्षी येतो आम्ही. कुठलं हो बाबा हे मंदिर आहे? ठीक आहे. सॉक्स वगैरे घालून जाऊ शकतो ना? काय झालं? काय बोलायचं का? तर आम्हाला इथं चिपळूणमध्ये घरात पोचायला रात्र झालेली आहे. रात्रीचं पोचतोय राईटला. हा माझा मामा खाली आलेला आहे. हाय. शिवन्या आली. आलीस तू? तू पण आली? हो हो.
चलो चलो हाँ. हे कोण आले? काय माहिती काका येतात खालना काका नाही आले शिवाय गावरांनी शिवन्या हाय म्हण हाय हाय. तोंडाने बोलते असं नाही असा हात नाही अगं, मला बसायला जागा दे. ते त्याच्यात काय म्हणते? बरी आहे. ठीक बरी आहे आहे. ही तब्येत काय म्हणते म्हणण्यापेक्षा एकच दिसते पहिल्या विषय झाला बरं कसली बरी? सारखी आजारी असते. सारखी आजारी. वजनाचं? हाय सगळ्यांना हाय हे बघा, दोन्ही आला ये. तर तुम्हाला माझ्या लेखींना भेटून कसं वाटतंय कसं वाटतं काही गाड्या काय पण विचारत बसतो येड्यासारखं. पाया पाय तर ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही आमची आगाऊ शिवन्य आहे व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता 5 दिवस असे वेगळे वेगळे करायचे सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईब करा माझी दादू बोल. आता आले हा. दादू आले हा आणि काका पण आले आता मला माझ्या वाटते बोल मजा वाटते चॅनलला लाईक करा. असं लाईक करा असं लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बाय